ब्रेक नंतर स्वागत. बघूया काही महत्त्वाच्या बातम्या धावत्या स्वरूपात टॉप 25. परभणीच्या गंगाखेडमध्ये रासपकडून निवडून आलेले आमदार रत्नाकर गुट्टे यांच्याकडून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक स्वबळावर लढवण्याची घोषणा एका व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी केली. ही घोषणा काँग्रेसचे माजी आमदार दिलीप मानेंचा भाजप प्रवेश निश्चित. कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर काँग्रेसचा सोडचिठ्ठी देत मनसे मानेंकडून भाजपामध्ये जाण्याचा निर्णय. दिवाळीनंतर मुंबईमध्ये होणार पक्षप्रवेश. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यामध्ये काँग्रेस पक्षाला मोठा धक्का. पश्चिम पट्ट्यातील काँग्रेसचे माजी सभापती, माजी जिल्हा परिषद सदस्य, सरपंच यांच्यासह शेकडो कार्यकर्ते आणि महिलांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश. ट्रकच्या हेल्परच्या अपहरणाचे आरोप दिलीप खेडकरांनी फेटाळले. पोलिसांनी चुकीच्या पद्धतीने कारवाई केल्याचा खेडकरांचा आरोप. चुकीच्या कारवाईबाबत वरिष्ठ पोलिसांकडे तक्रार करणार खेडकरांची माहिती. ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांनी मुंबईमध्ये आशा भोसले संगीत अकादमी सुरू करण्यासाठी राज्य सरकारकडे पत्राद्वारे केली जागेची मागणी. त्यानंतर राज्य सरकारकडून म्हाडाच्या मुंबई मंडळाला जागेचा शोध घेण्याचे निर्देश. मराठवाड्यातून नांदेड आणि हडपसर अशा 2 विशेष रेल्वे चालवल्या जाणार. 21 आणि 28 ऑक्टोबरला दोन्ही गाड्यांच्या 4 फेऱ्या नांदेड हडपसर आणि हडपसर ते नांदेड दरम्यान केल्या जाणार. यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा. नाशिक रेल्वे स्थानकाजवळ बिहारकडे जाणाऱ्या कर्मभूमी एक्सप्रेस समोर येऊन 3घांचा मृत्यू. नाशिक रोड पोलिसांकडून घटनेचा अधिक तपास सुरू. सांगलीच्या मिरजेमध्ये रस्त्यावरील भटक्या कुत्र्याला वाचवताना मध्यरात्री भीषण अपघात. कारचा चक्काचूर, एकाचा जागीच मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी. आणि यानंतर एबीपी माझाच्या न्यूजरूम मधून आपण पाहणार आहोत आमचं